वरती प्रहार चढवला एका धावेचा. बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे टीम शिरवली या टीमची. एका बाजूला पहिलं षटक प्रगतीपथावरती आलंय. आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत आणि हा कौल आहे सोनाट विपक्ष आमशी असा होणारा नाणेफेकीचा कौल. सूरज आणि महेश एका बाजूला ही जोडी बॅटिंगमध्ये आहे. समीर शिलार पहिलं षटक. आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. आमशी आणि सोनाट हा सामना आहे आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. एका बॉलचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव आतापर्यंत आलेली आहे. बॅटिंग ऑर्डर सूरज आणि महेश. ही शिरवलीची आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. निश्चित शिरवली टीम ज्या वेळेस आपण चर्चा करतो ना की टेनिस बॉल क्रिकेट किंवा रबर बॉल क्रिकेटमध्ये खेळताना आपण त्यांना पाहतोय, परंतु अंडरम क्रिकेटमध्ये या संघाची चर्चा नेहमी झालेली आहे. परंतु हा सामना तितकाच महत्त्वाचा आहे आणि समोर रेणुशी संघ आहे आणि 40 धावांचं प्रत्युत्तर द्यायचं आहे. असा असणार हा सामना. थोडासा बॉल पुढे ठेवला. त्या प्रकारे समीर यांनी गोलंदाजी केली आहे. याही बॉलच्या पाठीमागे मुभा दिली नाही मोठा फटका खेळण्याचा, परंतु 2 धावा समीर शिलार आणि त्यांचा संघ रोखू शकला नाहीये. एका बाजूला सिंगल डबलचा खेळ सुरू ठेवलाय टीम शिरवली या टीमने. 40 धावांचं लक्ष आहे, त्याची चिरफाड करायची आहे आणि 40 धावांचा डोलारा कशा प्रकारे टीम शिरवली सांभाळेल. एका बाजूला पुन्हा एकदा समीर शेलार तर एका बाजूला बॅट्समन सूरज बॅटिंगसाठी तयार. एक सिंगल धाव पुन्हा एकदा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होईल का? फेक केली आहे आणि फेक जाईल डिक्लेअर झोनमध्ये. म्हणजे 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. धावचित करण्याचा प्रयत्न अजित शेलार यांनी केला, परंतु बॉलने अष्टांचा वेध घेतला नाही आणि बॉल डिक्लेअर झोनमध्ये निघून गेला एका धावेसाठी. म्हणजे एक धाव धावून काढून आणि एक डिक्लेअरची धाव अशा 2 धावा या स्कोअर बोर्डमध्ये जोडूया. मॅच रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. 40 धावांचं असणार लक्ष. एका बाजूला विकेटच्या शोधामध्ये रेणूची संघ आहे तर एका बाजूला मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये शिरवली संघ आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 5. शेवटचे 3 बॉल शिल्लक. बॉल क्रमांक 4. बॅकफूटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न मन बनवलं होतं. मनसुबे हेच होते की कुठेतरी पॉईंट आणि कव्हर्समध्ये हा फटका आम्हाला खेळायचा आहे, परंतु या बॉलच्या पाठीमागे मोठा फटका येऊ शकला नाही. किंबहुना हा डॉट बॉल आलाय. क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी घडतात. धावा येतात, डॉट बॉल येतात, विकेट येतात. या सर्व काही गोष्टी क्रिकेटमध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. चला करा घाई, दोन्ही संघांना आपण करूया विनंती. शेवटचे आता 2 बॉल शिल्लक आहेत. आपटलेला बॉल उजव्या स्ट्रीटच्या बाहेर. ही स्ट्रेंथ आहे, ही गोलंदाजी मधली धार आहे, ही अचूकता आहे या बॉलची जी हाताळलेली आहे समीर शेलार यांनी. यासाठी समीर शेलार ओळखले जातात. परंतु एका बाजूला सूरजचाही खेळ बहरलाय, एका बाजूला महेश आहेत. याही जोडीकडे ती क्षमता आहे, ही जोडी धावा बनवू शकते. आपटलेला बॉल पुन्हा एकदा अचूकतेवरती भर देत टाकलेला बॉल. डॉट आलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत 5. येणारे बॉल 12, बनवायचे आहेत 35. असं आहे इथून पुढचं धावसंख्येचं गुणोत्तर. 12 बॉल 35 ची गरज आहे. धावसंख्येची सरासरी प्रति षटकाच्या पाठीमागे आता वाढवावी लागेल. धावसंख्येची गती ही तिप्पट करावी लागेल, तरच मात्र हे समीकरण टीम शिरवलीसाठी सोपं होईल. याचा विचार 2 फलंदाजांना करावा लागेल. किंबहुना एका बाजूने आता आक्रमण करण्याशिवाय पर्याय नाहीये, कारण 12 बॉल 35 धावांची गरज आहे. हेच ते महत्वाचं षटक आहे. हे जर षटक हातामधून निघून गेलं तर हे षटक पुन्हा येणार नाही आणि अंतिम षटकामध्ये अधिकच्या धावा राहतील. परंतु एका बाजूला टीम रेणुशीचा प्रयत्न काय राहील, तर या षटकामध्ये आम्हाला कमी धावा द्यायच्या आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल वेगाने टाकलाय. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव. अजित शेलार आलेले आहेत ज्यांनी बॅटिंग बहरदार केली. आता एका बाजूला सूरज यांना आक्रमण करावं लागेल. महेश यांनी 1 धाव इथे अंकित करून स्ट्राईक सूरज यांच्याकडे दिलंय. या षटकामध्ये अजूनही 5 बॉल शिल्लक. राऊंड द विकेट अजित शेलार. एक सिंगल धाव याही बॉलच्या पाठीमागे मिळेल. अजित शेलार यांनी वेगावरती भर दिलाय आणि किंबहुना टप्प्यावरती ताबा चांगला ठेवलाय. दोन्ही बॉलचे टप्पे जर तुम्ही पाहिले ना तर खोलवर पद्धतीचे टप्पे त्यांनी टाकलेले आहेत. म्हणजे हे जे यॉर्कर बॉल आहेत ना, या यॉर्कर बॉलवरती मोठे फटके खेळणं थोडंसं कठीण असतं आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतायत स्ट्रोक खोदून काढण्याचा. परंतु त्यांनाही रणनीत्या बदलाव्या लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. आपण नेहमी चर्चा करतो ना की पेरणी कुठे करायची, कधी करायची, कशाची करायची. हे जर शेतकऱ्याने जाणलं ना
तर ती पेरणी वाया जात नाही, परंतु कधी मोठे फटके खेळायचे हे फलंदाजांना जाणावं लागेल. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे मिळत आहेत. निश्चित फार वेळानंतर दुहेरी धावांचा फटका आलाय. अलीकडचे जर तुम्ही 6 बॉल पाहिले ना, तर या 6 बॉलमध्ये अवघ्या 4च धावा मिळू शकलेल्या आहेत टीम शिरवलीला. याचा विचार टीम शिरवलीला प्रखरतेने करावा लागेल. अजित पुन्हा तयार, समोर सूरज. आणि हा बॉल डिक्लेअर झोनमध्ये. निश्चित आपल्या फटक्यावरती नाखुश आहेत सूरज, परंतु सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. खरं तर पाण्यामध्येच वीज असते, तिला गतीची गरज असते. आत्मविश्वासही आपल्यामध्येच असतो, त्याला साथ घालणं फार महत्त्वाचं आहे. आणि आज नावाप्रमाणे खेळ सूरज यांना करावा लागेल टीम शिरवलीसाठी. वेग पुन्हा वाढवलाय, परंतु दिशा या बॉलची पाहावी लागेल. पंचांनी कळवलं की हा वाईट बॉल आहे, अतिरिक्त धाब्यामध्ये भर मिळेल. कुठेतरी ही एक धाव दिलासा देईल टीम शिरवलीला, परंतु मोठे फटके येणं तितकंच नितांत गरजेचं आहे, जिची आपण वारंवार चर्चा करतोय. हेच ते षटक आहे जिथे मॅचला कलाटणी मिळू शकते. 2 मोठे फटके. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. आता इथे फलंदाजाला रीड केलंय गोलंदाज अजित शेलार यांनी. म्हणजे हे वाचन जे आहे ना ते फार महत्त्वाचं आहे. आता फलंदाज संकेत यांनाही रीड करावं लागेल, गोलंदाज अजित शेलार यांना. कारण वाचन ज्याच्याबद्दल आपण चर्चा करतो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिले बॉल 2 धावा आहेत, एक दुहेरी धावांचा फटका 3 बॉल, त्यानंतर चौथ्या बॉलवरती सिंगल, 5वा वाईड आणि हा डॉट. 6 बॉल टाकले, त्याच्यामध्ये एक वाईड आहे. पहिले 2 बॉल सिंगल आहेत, त्यानंतर एक दुहेरी धावांचा फटका आहे, त्यानंतर एक सिंगल आहे, त्यानंतर एक वाईड आहे आणि त्यानंतर एक डॉट आहे. यावेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे बॉलच्या खाली. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1 टीम शिरवलीला. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती आहेत फक्त 11 धावा. येणारे 6 बॉल, 29 धावांची गरज आहे टीम शिरवलीला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये लांबी कमी पडली आणि अजित शिलार यांनी टिपली विकेट. संकेत यांची, माफ करा, महेश यांची टिपली विकेट आणि त्यांना दिला गेलेला आहे परतीचा इशारा. 6 बॉल, 29 धावा. आज या सामन्यामध्ये टीम शिरवलीच्या एका फलंदाजाला रिंकू सिंग बनावं लागेल. नेहमी आपण रिंकू सिंग यांच्याबद्दल चर्चा केली की जीवनातला खडतर प्रवास करून रिंकू सिंग IPL मध्ये आले आणि IPL मध्ये प्रसिद्धी मिळवली. आज टीम इंडियासाठी खेळतात. त्यांची परिस्थिती जर तुम्ही पाहिली ना तर फार हालाकीची होती. त्यांचे वडील गॅस सिलेंडर डिलिव्हरी करण्याचं काम करतात, परंतु अशाही खडतर परिस्थितीमध्ये रिंकू सिंग यांनी एक चांगलं क्रिकेट खेळलं आणि आज IPL खेळले आणि आपण त्यांना पाहतो की टीम इंडियासाठी देखील खेळतात. म्हणजे जीवन असेल किंवा क्रिकेट, समस्या नेहमी असतात, परंतु या समस्येतून मार्ग काढणं फार महत्त्वाचं आहे. परिस्थिती कधी बिकट असते, परंतु याही मॅचमध्ये फलंदाजी करताना परिस्थिती बिकट आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये तिकट फटके खेळावे लागतील. 5 बॉल आणि बनवायचे 28 धावा. क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. जो संघ आतापर्यंत प्रयत्नवादी होता त्या संघाला आता नशीबवादी व्हावं लागेल, कारण बॉल आता फक्त उरलेले आहेत 4 आणि इथून पुढे धावा बनवायच्या आहेत त्या 26. कुठेतरी ज्या धावा आहेत त्या शोधाव्या लागतील. नशिबाच्या भरोशावरती टीम शिरवलीसाठी हा सामना. निश्चित अशा प्रकारचे काही जर वाईट बॉल आले तर मॅच जिवंत होऊ शकते. 4 बॉल 25 ची गरज. मॅच जिवंत होईल का? पाठीराखे आता याच आशेमध्ये आहे टीम शिरवलीचे आणि एका बाजूला मोठ्या फटक्यांचा धुडगूस फलंदाज सूरज घालतील का? हा फटका क्षेत्ररक्षक येतील का बॉलच्या खाली? नाही. बॉलला बॅकअप देत आहेत, संरक्षण देतील. एकच सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल.
चला पुढील दोन संघ विनंती आहे दोन्ही संघांना अमशी आणि सोनाट आपण मॅचची तयारी करा. यानंतर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरायचं आहे. या षटकातील फक्त शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. बाटचा किनारा बॉल चाललाय डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. हा व्हाईट बॉल आलाय पंचांनी कळवले अतिरिक्त धाबेमध्ये भर पडेल आणि धावसंख्या जी आहे ना ती थोडीशी पुढे सरसावेल. परंतु या धावांनी आता तितकासा फरक रेणूशी टीमला पडणार नाही कारण फार मोठं अंतर आहे बॉलमध्ये आणि धावांमध्ये. उजवस्टीच्या बाहेर पंचांनी कळवले की हा व्हाईट बॉल आहे. म्हणजे अशाच काही धावा जर अतिरिक्त आल्या तर सामना जिवंत होऊ शकतो. व्हाईट +1 अशा घेऊया आपण 2 धावा. त्याचबरोबर सर्व संघांना आपण सूचित करत आहोत देवळी गावच्या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघांनी सहभाग घेतलेला आहे जी स्पर्धा 15 ऑगस्ट या दिवशी आपल्या भेटीला येत आहे त्या स्पर्धेमध्ये ज्या संघांनी सहभाग घेतलेला आहे त्यांचे खेळाडू किंवा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. या मॅच नंतर आपण त्या स्पर्धेचे ड्रॉ करत आहोत कोणता संघ कोणत्या संघाविरुद्ध खेळेल कोणाचा सामना कधी असेल त्यासाठी जे संघ या ठिकाणी उपलब्ध आहेत ज्या संघांनी देवळी गावच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सर्व संघांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या उपस्थितीमध्ये आम्ही पुढच्या स्पर्धेचे लॉट्स या ठिकाणी पाडत आहोत आणि आम्ही ड्रॉ करतो याची नोंद आपण सर्वांनी घ्या. सामना इथे संपलेला आहे आणि हा सामना जिंकलाय रेणूशी टीमने. हाडलक टीम शिरवली तुम्ही इथपर्यंत आलात तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. शिरवली टीम आपला एक सामनावीर पुरस्कार राहिलेला आहे सूरज तो पुरस्कार आपण स्वीकारावा आणि या सामन्याचा